आंबेडकरी जनतेचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा. संविधान व सरन्यायाधीशांचा अवमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारा ग्वालियर येथील अनिल मिश्रा आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावून अवमान करणाऱ्या किशोर तिवारी या दोन्ही वकिलांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बुलढाणा शहर व तालुक्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. या आक्रोश मोर्चामध्ये शेकडो समाज बांधव व भगिनी सहभागी झाले होते. तेव्हा आम्ही मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही याची या ठिकाणी दक्षता सर्वांनी घ्यायची आहे. आपला महाराष्ट्र हा सर्व महामानवांच्या समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने बुलढाणा तालुक्यातील गाव खेड्यातून आणि शहरातले मोठ्या प्रमाणात बांधव माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आले होते. आजच्या दिवशी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना अशी मागणी केली की अनिल मिश्रा नावाचा ग्वालियरचा कोर्टातला एक वकील, ज्या वकिलाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये अपमानजनक वक्तव्य केलं, या अनिल मिश्रावर देशद्रोहाची कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी ही आमची पहिली मागणी होती. त्यानंतर भूषण गवई जे या देशाचे सरन्यायाधीश आहेत त्यांच्यावर जातीय पूर्वाग्रह ठेवून त्यांच्यावर जो हल्ला करण्यात आला त्या वकिलावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व पूरन कुमार नावाचे वरिष्ठ हरियाणाचे जे IPS अधिकारी होते त्यांना जातीय पूर्वाग्रहातून या ठिकाणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर सुद्धा तात्काळ त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी